नमस्कार मित्रांनो, या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाबद्दल बघणार आहोत। मित्रांनो, वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण 50% गुणासह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, अन्यथा आपल्याला अपात्र घोषित केले जाऊ शकते। मित्रांनो, वरिष्ठ व वेतन निवड श्रेणी प्रशिक्षणासंदर्भात अद्ययावत अपडेट तुमच्यापर्यंत येण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या वेबसाईटला भेट द्या। मित्रांनो, वरिष्ठ वेतन व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण राज्यात एकाच वेळेस 10 दिवसीय हे प्रशिक्षण असणार आहे। शिक्षकाने आपल्या सेवेची 12 वर्ष किंवा 24 वर्ष पूर्ण केली असेल त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करावे लागते। यावर्षी प्रथमच शिक्षक वर्गात प्रत्यक्ष प्रशिक्षण घेता त्याच वेळेस संपूर्ण राज्यात एकाच वेळेस राज्यस्तरीय ऑनलाईन चाचणी सोडविणार आहे। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे हे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या मार्फत राज्यात दिनांक 2 जून ते दिनांक 12 जून 2025 दरम्यान राज्यात एकाच वेळेस या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे। मित्रांनो, आपल्याला नेमकं प्रशिक्षण स्थळ कुठे आहे किंवा आपला यादीत नाव कुठल्या यादीत नाव आहे हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेशी किंवा डाएटशी संपर्क साधा किंवा आपल्या तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा। आपण नोंदविलेल्या ईमेलवर आपण रजिस्ट्रेशन करतेवेळेस नोंदविलेल्या ईमेलवर आपल्याला या संदर्भातली माहिती प्राप्त होणार आहे। त्याचबरोबर आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर सुद्धा आपल्याला मेसेज येणार आहे, त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही। मित्रांनो, सेवेत पदार्पण दरम्यानची परिस्थिती व त्यानंतर झालेली स्थित्यंतरे यासाठी शिक्षकांनी सिद्ध होण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते। नुकतेच राज्यस्तरीय प्रशिक्षण SCRT पुणे येथे पार पडले असून दिनांक 26 ते 29 मे 2025 दरम्यान विभागस्तरीय जिल्हास्तरीय TOTचे प्रशिक्षण झालेले आहे। त्यानंतर या प्रशिक्षणात तयार झालेले तज्ज्ञ मार्गदर्शक दिनांक 2 जून ते दिनांक 12 जून 2025 दरम्यान तालुकास्तरीय शिक्षकांना प्रत्यक्षात ऑफलाईन स्वरूपात वर्गात प्रशिक्षण देणार आहेत। मित्रांनो, रिअल टाइम हायब्रिड प्रशिक्षण आहे। कोरोना संपूर्ण ऑनलाईन स्वरूपात वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण घेण्यात आले। यावर्षी हे प्रशिक्षण प्रत्यक्ष वर्गात ऑफलाईन स्वरूपात होणार असले तरी प्रत्यक्ष तासिका झाल्यावर रिअल टाइममध्ये चाचणी सोडवावी लागणार असल्याने सदर प्रशिक्षण हायब्रिड स्वरूपातील राहणार आहे। यापूर्वी प्रशिक्षणार्थींना ठराविक मुदतीत आपल्या सोयीने प्रशिक्षण करता येत होते, मात्र त्यावेळी एकाच वेळी चाचणीची लिंक उपलब्ध होणार असल्याने एखादा प्रशिक्षणार्थी वर्गात हजर नसल्यास तो प्रशिक्षणात अनुत्तीर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मित्रांनो, प्रशिक्षणात विषय कोणते असणार आहेत ते या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण, राज्य अभ्यासक्रम आराखडा, शिक्षण हक्क कायदा, शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा, ऑनलाईन शिक्षण, सायबर सुरक्षा, पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन, व्यवसाय शिक्षणासह ताणतणावाचे व्यवस्थापन, मूल्यमापन, कृती संशोधन आदी 20 ते 22 विषयाचा समावेश यामध्ये असणार आहे। मित्रांनो, प्रशिक्षणाचं स्वरूप काय आहे तर 10 दिवसीय प्रशिक्षणात प्रत्येक प्रशिक्षणार्थींना प्रत्येक तासिकेला हजर राहणे अनिवार्य आहे। प्रत्येक दिवशी परिपाठानंतर आदर्श शाळावर चर्चा होणार असून दर दिवशी 5 तासिका होणार आहेत। प्रशिक्षण पूर्व काळात पूर्व चाचणी ऑनलाईन बहुपर्यायी असणार आहे आणि उत्तर चाचणी ऑफलाईन स्वरूपात लेखी असणार आहे। प्रत्येक घटकानंतर 10 गुणाची बहुपर्यायी ऑनलाईन चाचणी होणार असून संपूर्ण राज्यात ही एकाच वेळी होणार असल्याने संपूर्ण राज्याचे वेळापत्रक हे सारखेच राहणार आहे। विशेष म्हणजे यात किमान 50% गुण मिळविणे आवश्यक आहे। प्रशिक्षणादरम्यान मूल्यमापन तर प्रशिक्षण काळात दर तासिकानंतर 10 गुणाच्या चाचणीसह 10 स्वाध्याय पूर्ण करावे लागणार आहेत। यातील 5 स्वाध्याय प्रत्यक्षात प्रशिक्षणादरम्यान वर्गात 5 घटकावर आधारित गटनिहाय स्वाध्याय राहणार आहेत। उर्वरित 5 स्वाध्याय प्रशिक्षणानंतर वैयक्तिक स्वरूपात पूर्ण करावे लागणार आहे। संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शेवटच्या दिवशी 50 गुणाची लेखी चाचणी घेतली जाणार आहे, ज्यात रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरे द्या, टिपा लिहा, लघुत्तरी, उपयोजनात्मक व मुक्तोत्तरी प्रश्नांचा समावेश त्यामध्ये राहणार आहे। मित्रांनो, 40 दिवसाचा हा कालावधी असणार आहे। प्रशिक्षणानंतर संपूर्ण मूल्यमापन प्रक्रियेतील स्वाध्याय व अहवाल लेखन 40 दिवसात पूर्ण करणे अपेक्षित आहे आणि आवश्यक आहे। प्रत्येक स्वाध्यायास 10 गुण राहणार आहेत, तर नवोपक्रम, प्रकल्प, कृती संशोधन, अहवाल यासाठी 50 गुण राहणार आहेत।
त्यानंतर उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे। मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण लवकरच नवोपक्रम, प्रकल्प, कृती संशोधनासंदर्भातले व्हिडिओ अपलोड करणार आहोत। त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, नोटिफिकेशन इनेबल करा, म्हणजे सगळ्यात अद्ययावत माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। त्याचबरोबर आपल्या ज्ञानयात्रीतंत्रस्नेही.com आणि ईशाळा.in या संकेतस्थळाला भेट द्या, आपल्या समूहामध्ये सामील व्हा। मित्रांनो, गुणदान योजना काय असणार आहे तर वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण चाचणीसाठी 100 गुण, स्वाध्यायासाठी 10 गुण, लेखी चाचणी 50 गुण, तर अहवाल लेखनासाठी 50 गुण असे एकूण 300 गुणांवर आधारित संपूर्ण मूल्यमापन होणार आहे। प्रशिक्षणादरम्यान व नंतर अशा दोन्ही मूल्यमापन प्रक्रियेत 50% गुण मिळविणे अनिवार्य आहे, आवश्यक आहे। अन्यथा पुन्हा नव्याने नोंदणी करून व शुल्क भरून याचप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे, अन्यथा आपल्याला अपात्र घोषित केल्या जाईल। त्यामुळे पुन्हा नव्याने नोंदणी करून शुल्क भरून याचप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण आपल्याला करावं लागणार आहे। त्यामुळे मित्रांनो, संपूर्ण प्रक्रिया तुम्ही समजून घ्या आणि काळजीपूर्वक प्रशिक्षणाला सामोरे जा। मित्रांनो, प्रशिक्षणासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओमध्ये।